अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी मै लाईफ शीतल या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, बऱ्याच ताईंना असा हा डिझायनर मुखवटा हवा होता, मोती वगैरे असणारा. खूप छान असं ह्याच्यावरती काम केलेलं आहे. वर्क बघू शकता तुम्ही. खूप सुंदर असा हा महालक्ष्मी कोल्हापूरचा मुकुट आपल्याकडे उपलब्ध झालेला आहे. तसंच बऱ्याच ताईंनी असा गोल्डमध्ये सुद्धा घेतलेला आहे. खूप सुंदर असा आई एकविरीचा हा मुकुट आहे. खूप छान असे मुखवटे आहेत हे. तर ह्याच्यामध्ये बघा, हा गोल्ड प्लेटेड आहे. तर बघा, तुम्ही पुढच्या वर्षीसाठी सुद्धा यावर्षी खरेदी करून ठेवू शकता, कारण अचानक भेटत नाही किंवा शेवटचा गुरुवार असेल तर उद्यापन तुम्ही छान प्रकारे करू शकता आणि शेवटच्या गुरुवारी तुम्ही हा मुकुटसुद्धा घालू शकता. असा सुंदर असा मुखवटा आहे. तर बघा, हा सगळ्यात छान आहे. जसं की डिझायनर आहे, ह्याला बघा काम खूप छान असं केलेलं आहे. वर्क खूप भारी आहे ह्याचं. आणि तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, आपला व्हिडिओ झाला की लगेच बुक होतात सगळ्या गोष्टी. त्यामुळे ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप मेसेज करा. कोल्हापूर महालक्ष्मी मुखवटा तुम्ही बघू शकता, किती सुंदर असा हा मुखवटा आहे. हे बघा, पूर्ण असं मोती वगैरे लावलेले आहेत. ह्याला वर्क पूर्ण केलेलं आहे. खूप छान असं ह्याचं काम आहे. खूप सुंदर असा हा मुखवटा आहे. ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर आहे. व्हॉट्सअप नंबरलाच ऑर्डर करायचं आहे. फक्त मेसेज करा. कॉल कोणीही करू नका, कारण मेसेजवरतीच बुकिंग होतो. कॉल कोणाचाही रिसीव केला जात नाही. तर ज्यांना हवा आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. खूप सुंदर असा महालक्ष्मीचा मुखवटा आहे, कोल्हापूरची अंबाबाई महालक्ष्मी. आणि बघा, ह्याच्यामध्ये हा पण आहे, तुम्ही सर्वांनी घेतलेलाच आहे, गोल्ड प्लेटेड. तुम्ही बघू शकता, हा सुद्धा खूप सुंदर असा मुखवटा आहे. बऱ्याच ताईंनी घेतला आहे. ज्यांना मिळाला नाही, स्टॉक आउट झाला होता, त्यांनी लवकरात लवकर खरेदी करा. तर हा एक आहे बघा, गोल्ड प्लेटेड. खूप सुंदर असा गोल्ड प्लेटेड. त्याच्यामध्ये हा एक आहे मॅट फिनिशमध्ये. त्याच्यानंतर स्वामी माऊलींचे बघा, 1 फूट 11 इंच ज्यांच्याकडे स्वामींची मूर्ती आहे, स्वामी माऊली आहे, त्यांच्यासाठी हा पैठणीचा फेटा आहे प्युअर. खूप सुंदर असा बघा, प्युअर पैठणी फेटा. 1 फूट मूर्ती 7 इंचासाठी पण आहे. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे, मेसेज करायचा आहे. तसंच बघा, हा स्वामी गंध आहे. स्वामी गंध ओरिजिनल आहे. तर स्वामींसाठी हा गंधसुद्धा मिळतो आपल्याकडे. तसंच बघा, खूप सुंदर असं आजचं कलेक्शन आहे. तर बऱ्याच ताईंना हळदी कुंकू करंडे हवे होते, तर हे करंडे आपल्याकडं उपलब्ध झालेले आहेत. हळदी कुंकवासाठी करंडे, प्युअर पितळेचे हे करंडे आहेत. ज्यांना ऑर्डर करायचे आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. प्युअर पितळी, प्युअर ब्रासमध्ये हे करंडे आहेत, हळदी कुंकू. तसंच बघा, बऱ्याच ताईंना ही कासव आसन असणारी डिश हवी होती. हे बघा, असं स्टँड असतं त्याला खाली. तर बऱ्याच ताईंना ही हवी होती, पण तेव्हा ही स्टॉकमध्ये नव्हती. पण आता सध्या ही स्टॉकमध्ये आहे. ज्यांना हवी आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायची आहे. तसंच बघा, अंक असणारं कासव हे शुभ मानलं जातं, तर शुभ अंक असणारं कासवसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्यांना हवं आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. तसंच बघा, गाय वासरू, छोटीशी गाय वासरू बऱ्याच ताईंना हवी होती, तीसुद्धा आहे एकदम छोट्या साईजमध्ये. तसंच सगळ्यात मोठा साईज म्हणजे 7 इंच ह्याची हाईट आहे त्याची, ती 4 इंच आहे आणि जी लांबी आहे ती 7 इंच आहे. तर खूप छान अशी गाय आहे, तुम्ही ही सुद्धा घेऊ शकता. तसंच बघा, खूप सुंदर असं हे संपुष्टम आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही सगळ्या देवी देवतांना अभिषेक घालू शकता. असं छोटंसं संपुष्टम आहे, तुम्ही हे सुद्धा ऑर्डर करू शकता. तर बऱ्याच ताईंना मी मंत्रपुष्पांजली करताना जी फुलदाणी म्हणजे परडी आवडते, तीसुद्धा उपलब्ध आहे. ह्याच्यामध्ये 3 साईज आहेत आणि 3 डिझाईनमध्ये ह्या उपलब्ध आहेत. तर जो महालक्ष्मी मुकुट आहे तो तुम्हाला कुरिअरने आम्ही असा पाठवतो. असा बॉक्स असतो आणि व्यवस्थित रॅपिंग वगैरे करून हा कुरिअरच्या मार्फत तुमच्या घरापर्यंत तुम्हाला मिळतो. तर बघा, हे एका ताईंचं ऑर्डरचं आहे. खूप दिवसापासून ताईंना हा मुकुट हवा होता. त्या मुंबईच्या आहेत पण मिळत नव्हतं, त्यामुळे ही त्यांची ऑर्डर आहे. तर ही डिस्पॅच उद्या होईल, आज संडे आहे. तसंच बघा, हे पाणीपात्र बऱ्याच ताईंना पाणीपात्र देवघरामध्ये ठेवण्यासाठी हे प्युअर तांब्याचं आहे आणि त्यातलं पाणी चांगलं असतं, त्यामुळे हे सुद्धा एका ताईंचं ऑर्डरचंच आहे. तर असं आपलं हे कलेक्शन आहे. तुम्हाला ज्या वस्तू आवडत आहेत त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. तसंच बघा, कासव कुबेर दीप आहे, बऱ्याच ताईंना हवा होता.
तर हा खूप छान असा कासव कुबेर दीप आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्यांना हवा आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. कुबेर दीप ह्याला कासवाचं स्टँड आहे असं खाली, आणि वरती तुम्ही असा दिवा प्रज्वलित करू शकता. खूप सुंदर असा हा कुबेर दीप आहे. ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर, बुकिंग नंबर आहे. बघा, ही एक परडी आहे. म्हणजे तुम्हाला जर सांगितलं मी 2 ह्याच्यामध्ये ह्या परडी आहेत. तुम्हाला जी आवडते ती घ्या. ही सगळ्यात मोठी आहे आणि ही परडी आहे ती मी माझ्या देवघरामध्ये मी मंत्रपुष्पांजली किंवा देवांना फुलं वाहते तेव्हा मी ही परडी घेते. तर ही परडी तुम्हाला मिळेल आणि त्याच्यापेक्षा मजबूत चांगली ही सुद्धा मिळेल. तुम्हाला जी हवी परडी त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि मला व्हॉट्सअपला मेसेज करा. स्क्रीनशॉट घ्या, व्हॉट्सअपला मेसेज करा. तसेच बघा, माझ्या देवघरामध्ये एक दिवा होता एवढा वर्ष स्वामींचा. तर हे असे दिवे आहेत. तर माझा दिव्याला जवळपास 4 वर्ष झाले. मी माझाही दाखवते. तर हा बघा, हा माझा दिवा आहे माझ्या देवघरातला. तर ह्याला बरोबर 4 वर्ष पूर्ण झालेले आहेत. जसा आहे तसा राहतो आणि हा दिवसभर चालू राहतो बरं का. खोलगट आहे. ह्याच्यामध्ये भरपूर तूप तेल वगैरे बसतं. तर ह्याच्यामध्ये बघा, हा दिवा त्याच्यामध्ये आम्ही उपलब्ध केला आहे. बऱ्याच ताईंनी मागितला. भक्तिताई, अर्चनाताई, पल्लवी, स्वातीताई ह्या सगळ्यांनी हे दिवे घेतलेले आहेत. तर खूप सुंदर असे हे दिवे आहेत. तर हा एक मोठा आहे साईज, त्याच्यामधला हा मीडियम आणि सगळ्यात छोटा. तर ह्याच्यामध्ये हे असे 3 साईज आहेत. तुम्हाला जो हवा आहे तो तुम्ही ऑर्डर करू शकता. खूप सुंदर असा कमळाचा आकार आहे त्याला आणि हा अखंड राहतो. हा मोठा आहे ना, तो दिवसभर राहतो. आणि तुम्ही क्वालिटी म्हणाल तर बघा, 4 वर्षाचा माझा हा दिवा आहे. असा जड आहे, म्हणजे खूप चांगल्या क्वालिटीचा आहे हा दिवा. हा माझ्या घरातला आहे. मी स्वामींना हा लावण्यासाठी केलेला आहे. तो फोटो दिसतो ना स्वामींचा, तिथं मी तो दिवा लावते. ज्यांना पण हवा आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा. आणि व्हॉट्सअपला मेसेज करताना तुम्हाला काय हवं हे मेन्शन करायचं. डायरेक्ट तुम्ही 4-5 वस्तूचे फोटो टाकता तेव्हा समजत नाही नक्की तुम्हाला काय हवं आहे. जी वस्तू हवी आहे त्याला टिक मार्क करा किंवा तुम्ही मेन्शन करा की मला दिवा हवा आहे, मला करंडे हवे आहेत असं. तसंच बघा, महालक्ष्मीची मूर्ती पितळेमध्ये आहे. लक्ष्मी देवीची कमळ आसनावरती विराजमान. तसंच माता अन्नपूर्णा आहेत. त्याच्यानंतर भगवान बालाजी. बऱ्याच ताईंना भगवान बालाजीची मूर्ती कॉपरमध्ये हवी आहे आणि ती मिळत नाही आहे. तर आपल्याकडे बघा, भगवान बालाजींची मूर्ती कॉपरमध्ये उपलब्ध आहे. खूप सुंदर अशी ही मूर्ती आहे. ज्यांना हवी आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायची आहे. तिरुपती बालाजी, अन्नपूर्णा आणि लक्ष्मी माता. तर स्क्रीनशॉट घ्यायचा एका मूर्तीचा आणि मला व्हॉट्सअप करायचा आहे. व्यंकटेश्वर रमणा गोविंदा गोविंदा. तसंच बघा, भरपूर ताईंनी हे दिवे आपल्याकडं खरेदी केलेले आहेत. खूप छान असे खोलगट आणि चांगले आहेत दिवे. तुम्ही समय वगैरे घरामध्ये लावत असाल तर खूप छान असे हे दिवे आहेत. तुम्ही हे दिवेसुद्धा जोडी घेऊ शकता. खूप सुंदर असे आणि क्वालिटी म्हणाल तर एकदम जाड क्वालिटीचे हे दिवे आहेत. तुम्हाला ह्या सगळ्या वस्तू घर बसल्या मिळत आहेत आणि घरपोच मिळत आहेत. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे, व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे. स्क्रीनशॉट घ्या, व्हॉट्सअपला मेसेज करा. तसंच बघा, कुबेर यंत्र, श्रीयंत्र, महामृत्युंजय यंत्र हे सगळे यंत्र आपल्याकडे उपलब्ध आहेत. तर कुबेर यंत्रसुद्धा सेवा खूप प्रभावी असते. श्रीयंत्राची सेवा अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी असते. महामृत्युंजय यंत्र, रुद्रयंत्र म्हणजेच आपलं आजार असतो किंवा काही शारीरिक त्रास असतो तो महामृत्युंजय यंत्राच्या अभिषेकाने, तीर्थाने नाहीसे होतात रोग आणि तुम्हाला चांगलं आरोग्य प्राप्त होतं. त्यामुळे तुम्ही बघा, खूप छान असे हे यंत्र आहेत. त्याचे रिझल्ट पण चांगले आहेत. ज्यांनी श्रीयंत्र, रुद्रयंत्र आणि कुबेरयंत्र घेतलेलं आहे त्या ताई कमेंटमध्ये सांगतीलच की त्यांना किती फरक पडलेला आहे. कारण कसं आहे, हे श्रीयंत्र आहे ते भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं आसन आहे. तर प्रत्येक तुम्ही मंदिरात जा देवीच्या, तुम्हाला श्रीयंत्र हे बघायलाच मिळेल. कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये खूप मोठं असं श्रीयंत्र आहे. खूप सुंदर असं श्रीयंत्राची सेवा आहे आणि खूप प्रभावी आहे. तर तुम्ही हे सुद्धा ऑर्डर करू शकता स्वामी मूर्ती आर्टमध्ये. आवडलं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे, त्याच्यावरती स्क्रीनशॉट पाठवा, तुम्हाला सगळ्या डिटेल्स पाठवल्या जातील. तसंच बघा, हे सुद्धा कुबेर दीप आहेत. जसं की हे असे प्लेन आहेत, मगाशी दाखवले होते, त्याला स्टँड आहे असं कासवाचं. तर खूप सुंदर असे हे कुबेर दीप आहेत. तसंच बघा, हे स्वस्तिक पंथी आहे आणि खूप जड आहे बरं का. मी माझ्या मेन एंट्रन्सला तुपाचा दिवा लावून ठेवते. खूप जड आहे अशी ही पंथी, खूप छान अशी ही पंथी आहे. तर तुम्ही ह्यासुद्धा ऑर्डर करू शकता. खूप पितळेच्या आहेत बरं का. ह्या कित्येक वर्ष काय होत नाही, 4-5 वर्ष जरी वापरल्या तुम्ही तरीसुद्धा आहे तशा राहतात. खूप सुंदर अशा ह्या पंत्या आणि कुबेर दिवे आहेत. तुम्हाला ज्या वस्तू आवडत आहेत त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. तसंच बघा, हे कमळाच्या आकाराचे छोटेसे हे सुद्धा दिवे आहेत. हे पण पितळी आणि भरीव आहेत बरं का, हलके नाही आहेत. खूप जड आहेत आणि क्वालिटी म्हणाल तर ज्या ताईंनी घेतले
त्या सांगतील कमेंटमध्ये की कसं आहे आपल्याकडचं प्रोडक्शन, किंवा आपण क्वालिटी मेंटेन केली, कोणताही हलका किंवा बनावट माल आपल्याकडे नसतो. तसंच बघा, देवी देवतांना नैवेद्यासाठी बऱ्याच ताई वाटी मागतात, जसं की खडीसाखर ठेवण्यासाठी असेल, किंवा तुम्हाला एखादी खीर किंवा तुम्हाला गूळ फुटाणे वगैरे ठेवायचे असतील तर त्यासाठी बघा खूप सुंदर अशा ह्या वाट्या आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि कमी किमतीमध्ये आहेत, तुमच्या बजेटमध्ये आहेत आणि पितळी आहे. हे सगळं जे मटेरियल आहे ते प्युअर ब्रासचं आहे. तुम्ही हे सुद्धा ऑर्डर करू शकता. स्वामी मूर्ती आर्टमध्ये खूप सुंदर असं कलेक्शन आहे. किंवा तुम्हाला संक्रांतीला कोणाला वाण द्यायचं असेल तर तुम्ही एखादी अशी वाटी द्या, जेणेकरून काय होईल की समोरचं जे ज्याला आपण हळदी कुंकू देणार ते ह्याचा चांगला उपयोग करतील, ह्याच्यामध्ये देवाला नैवेद्य दाखवतील, दूध साखर, खडीसाखर किंवा खीर, शिरा, पोहे असं काहीतरी देवाला ते नैवेद्य दाखवून हे वापरासाठी त्या वाटी काढतील. कारण थोडंसंच हळदी कुंकू 7च बायकांचं करायचं, पण चांगलं करायचं, कारण ह्या वस्तू कायमस्वरूपी त्यांच्या देवघरामध्ये राहिल्या पाहिजेत. तसंच बघा, बऱ्याच ताई आपल्याकडे तुपाचे दिवे घेतात, तर आता तुपाचा दिवा तो हिना फ्रेग्रन्समध्ये आलेला आहे. त्याच्यामध्ये आपण हिनाचा फ्लावर फ्लेवर ॲड केलेला आहे. कारण बघा, स्वामींना हिना प्रिय आहे, त्याच्यामध्ये हिना फ्रेग्रन्स ॲड करून ह्या प्युअर गाईच्या तुपाच्या वाती बनवलेल्या आहेत. तर ही वात ठेवण्यासाठी बऱ्याच ताईने आपल्याकडं असे दिवे घेतले आणि वाती घेतल्या कशात ठेवावे, तर बघा ह्याच्यामध्ये तुम्ही अशी वात लावून ठेवू शकता, कारण ही 1 तासापेक्षा जास्त चालणारा तुपाची वात आहे. तुम्ही ही सुद्धा स्वामी मूर्ती आर्टमध्ये खरेदी करू शकता. तर ह्याच्यामध्ये बघा 50 तुपाचे दिवे आहेत, जवळपास 50 तुपाचे दिवे आहेत. ज्या ताईने घेतलं आहे त्या कमेंट करून सांगतीलच की क्वालिटी कशी आहे, कारण जेव्हा तुम्ही डबा उघडता तेव्हाच ह्याचा वास येतो, कारण हा प्युअर गाईच्या तुपापासून बनवलेल्या तुपाच्या वाती आहेत. आणि ह्याच्यामध्ये बघा हिनाचा फ्रेग्रन्स ॲड आहे, म्हणजे हिनाचा फ्लेवर ॲड करून ह्या तुपाच्या वाती बनवल्यात. तर ह्याचा वास बघा तुम्हाला हिनासारखा येईल, स्वामींचा आवडता हिना तर त्याच्यामध्ये हिनासारखा वास येतो, खूप छान असा. तुम्ही एक घेऊन बघा आणि तुम्ही त्याचा रिव्ह्यू मला द्या की कसा वाटतो तुम्हाला. तर ह्याच्यामध्ये आम्ही बघा हिना फ्रेग्रन्स ॲड केला आहे सगळ्यांच्या रिक्वायरमेंटनुसार, तर तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता. तसंच बघा, ह्या 2 अशा समया घेऊन, कारण माता अखंड लक्ष्मीप्राप्तीसाठी तुपाचा दिवा घरात लावणं शुभ मानलं जातं. त्यामुळे बघा, तूप घ्या, त्याला वात लावा, त्याच्यानंतर ते तूप आळतं, परत घासताना पण त्रास होतो आणि ह्याच्याने काही दिवे खराब वगैरे होत नाहीत बरं का. मी वापरते, बऱ्याच ताईंनी वापरलेले आहेत, खूप छान आणि व्यवस्थित इझिली तुम्ही ह्याला लावू शकता. जर तुम्ही जॉबला जात असाल किंवा वेळ नसेल तर पटकन एक वात घेतली, दिव्यात लावली, प्रज्वलित केली आणि सेवा केली तरी चालतं. खूप सुंदर अशा तुपाच्या वाती आहेत. ज्यांनी घेतलं आहे त्यांनी कमेंटमध्ये सांगा की कशा आहेत. तुम्हाला जो हवा तो फ्लेवर तुम्ही घेऊ शकता. तर हिनाचा पण आहे आणि विदाऊट हिना म्हणजे फक्त तुपाच्या गाईचा पण आहे. तुम्हाला जो फ्लेवर आवडतो आहे त्याचा फक्त तुम्ही मला स्क्रीनशॉट पाठवा आणि तुम्ही मेन्शन करा की ताई मला हिनाचा फ्लेवरच्या तुपाच्या वाती हवेत. तुम्हाला ते मिळून जातील. खूप सुंदर असा ह्याची क्वालिटी आहे. ज्या ताईंनी घेतली त्या कमेंटमध्ये सांगतीलच की किती चांगल्या क्वालिटीचे हे दिवे आहेत आणि ह्याचा वास प्युअर गाईच्या तुपाचा आहे बरं का. ह्याच्यामध्ये कोणतीही मिलावट नाही आहे, कोणतंही मेन असतं, वॅक्स असतं, तसं काहीच नाही आहे. ज्यांनी घेतलं आहे त्यांनी रिव्ह्यू खूप छान दिलेला आहे. तर खूप सुंदर अशा ह्या तुपाच्या वाती आहेत. ज्यांना ऑर्डर करायचे आहेत ते लवकर करा, कारण 1 तासापेक्षा जास्त चालणार हा तुपाचा दिवा आहे. तसंच बघा, आपल्याकडे 2 ते 2.5 तास चालणारा सुद्धा तुपाचा दिवा आहे, तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता. फक्त 20 रुपयाला आहे तो, 2 तास चालणार. तर हा बघा 20 रुपयाला आहे. हा खूप वेळ म्हणजे 2-2.5 तास चालतो, कारण हा 20 रुपये ह्याची किंमत आहे. हा पण प्युअर गाईच्या तुपाचा दिवा आहे. जसं की तुम्ही गुरुचरित्र पारायण करताय, दत्त जयंतीला तुम्ही सकाळी उठून एखादी सेवा करतायत 2-3 तासाची, तर त्यासाठी बघा हा खूप मोठा आणि प्रभावी दिवा आहे. तर हा फक्त तुम्हाला 20 रुपयेमध्ये मिळतो. तुम्ही एका कुरिअरमध्ये हे 7 दिवे 8 दिवेसुद्धा घेऊ शकता. खूप सुंदर असा आहे. त्याला पंतीसुद्धा आहे बघा चिनी मातीची. बऱ्याच शास्त्रामध्ये किंवा बऱ्याचदा उपाय सांगितला जातो की तुम्हाला चिनी मातीचा दिवा घ्या किंवा मातीचा, त्याच्यामध्ये तुपाचा दिवा लावा, असे उपाय बऱ्याचदा सांगितले जातात. तर अशा वेळी काय होतं, ते तूप आळतं. तर हा बघा तुम्ही रेडीमेड दिवा 20 रुपयाचा घेऊ शकता आणि तुम्ही ह्याची सेवा करू शकता. किंवा तुम्हाला एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली जर तुपाचा दिवा लावायचा असेल, भरपूर काही सेवा असतात, त्यासाठी सुद्धा हा दिवा खूप चांगला आणि प्रभावी आहे. तसंच बघा, परवाच्या व्हिडिओमधली माझी धूपदाणी बऱ्याच ताईंना आवडली होती. ही माझी धूपदाणी आहे. तर ह्याच्यामध्ये पण भरपूरशा अशा धूपदाणी आपल्याकडे उपलब्ध आहेत. ही माझी आहे. तर ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला ही धूपदाणी मिळेल आपल्याकडे. खूप सुंदर अशी धूपदाणी आहे. ह्याच्यामध्ये जो धूप आहे ठेवायचा तो फक्त 75 रुपयाला 12 पीस मिळतात आपल्याकडे. तुम्ही तो सुद्धा घेऊ शकता. आणि ही धूपदाणी जी माझी सर्वांना आवडली ती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. तुम्ही ही सुद्धा खरेदी करू शकता. खूप सुंदर अशी धूपदाणी आहे.
ह्याच्यामध्ये मोठा साईज पण आहे, हा छोटा साईज आहे. त्याच्यानंतर हा एक साईज आहे बघा, कमळ धूपदाणी. बऱ्याच ताईंना ही सुद्धा आवडली होती. ही कमळाची धूपदाणी आहे, खूप सुंदर अशी आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये कापूर ठेवू शकता किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये धूप जाळू शकता. खूप छान आहे. आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये आपल्याकडे धूपसुद्धा मिळतो. 12 पीस आहेत, ते 75 रुपयाला मंत्रा धूप कप. तर तुम्ही ही सुद्धा धूपदाणी घेऊ शकता. स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा. खूप सुंदर अशी ही धूपदाणी आहे. हे बघा, लवकरात लवकर ऑर्डर करा, कारण तुम्हाला माहिती आहे व्हिडिओ अपलोड झाला की काही वेळामध्येच भरपूर गोष्टी आपल्या स्टॉक आउट होत असतात. तसंच बघा, विठू माऊलींची खूप छान आणि सुंदर अशी ही मूर्ती आहे. बऱ्याच ताईंना हवी होती, तर बघा मध्ये स्टॉक आउट झाल्या होत्या. तर पुन्हा एकदा विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती आलेल्या आहेत. तर बघा, ह्याला अशी सुंदरशी कमान आहे आणि ह्या पण ह्याला कमान नाही आहे. तर खूप सुंदर अशा ह्या कोरीव मूर्त्या आहेत, तुम्ही बघू शकता. आणि पितळी आहेत बरं का. सगळ्या मूर्त्या ज्या आहेत आपल्याकडे त्या जड आहेत आणि प्युअर पितळी आहेत, ब्रासमध्ये आहेत. तुम्ही बघू शकता. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा. विठ्ठल रुक्मिणी मूर्ती. तसंच पुन्हा एकदा सांगते, ज्यांना कासव स्टँडची डिश हवी होती त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा, कारण ह्याची कमी क्वांटिटी आहे. बऱ्याच ताईंना हवी होती, काही ताईंनी लवकर बुक केली, त्यांना मिळाली. ज्यांना हवी आहे त्यांनी लवकरात लवकर बुक करा. तसंच बघा, बऱ्याच ताईंना कमळगट्ट्याचे माळ हवी होती श्रीयंत्राला घालण्यासाठी. तर भरपूर प्रमाणात कमळगट्ट्याच्या माळ आपल्याकडे उपलब्ध आहेत. ज्यांना हवी आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा, कारण माता लक्ष्मीला कमळगट्ट्याची माळ फार प्रिय आहे. कारण 108 कमळं माता लक्ष्मीला व्हायची, 108 कमळ मिळत नाहीत, म्हणून आपण 108 कमळ असणारी माळ आपण श्रीयंत्राला अर्पण करतो. तसंच आपण ह्या माळेवरती विष्णू गायत्री मंत्र म्हणला तर लक्ष्मी प्राप्ती होते. रोज सकाळ संध्याकाळ 108 वेळा विष्णू गायत्री मंत्र, विष्णू लक्ष्मी मंत्र म्हणायचा आहे, किंवा लक्ष्मीचा कोणताही मंत्र म्हणा आणि स्वतः अनुभव प्रचिती घ्या. तर लवकरात लवकर ऑर्डर करायची आहे कमळगट्टा माळ. दत्त जयंती येत आहे आणि दत्त जयंतीसाठी बघा, खूप सुंदर अशी दत्त महाराजांची प्युअर पितळेमध्ये मूर्ती आहे. तुम्ही बघू शकता किती गोड अशी दत्त महाराजांची ही मूर्ती आहे. प्युअर पितळेमध्ये, ब्रासमध्ये आहे ही, आणि ह्याची साईज आहे ती 4 इंच आहे. दत्तगुरूंची प्युअर पितळेमध्ये ही मूर्ती. श्वान आहे, त्याच्यानंतर पाठीमागं गाई आहे, गोमाता आहे आणि ही त्रिमुखी दत्तांची मूर्ती आहे. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. तुम्ही ही सुद्धा ऑर्डर करू शकता. तसंच बघा, तुळजाभवानी माता आई साहेबांची सुद्धा खूप सुंदर अशी पितळेमध्ये 4 इंचाची मूर्ती आहे. तसंच स्वामी माऊलींची ही मूर्ती आहे 2.5 इंचाची, जशी माझ्या देवघरामध्ये मी नित्याभिषेक करते. तसंच बघा, तुळजाभवानीची छोटीशी 1.5 इंच मूर्ती आहे पुन्हा, आणि त्याच्यामध्ये स्वामींची ही 3 इंच मूर्ती आहे. जसं की माझ्या तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये स्वामींची ही मूर्ती बघता, तशी ही खूप सुंदर अशी स्वामींची मूर्ती आहे. तशीच बघा, दुर्गा माता, काही काही ताईंचं कुलदैवतच दुर्गा माता आहे, तर त्यांचीसुद्धा ही बघा सिंहावरती विराजमान आहे दुर्गा माता. खूप छान अशी मूर्ती आहे. तुम्ही ही सुद्धा ऑर्डर करू शकता. तर बघा, हे अशा आपल्याकडे मूर्त्या मिळतात पितळेच्या, ब्रासच्या. तसंच बघा, आपल्याकडे भरपूर स्वामींच्या वगैरे मूर्त्या मिळतात. तसंच बघा, बऱ्याच ताईंना बालाजीची मूर्ती पितळेमध्ये हवी होती. तर बघा, किती सुंदर अशी ही मूर्ती आहे. ह्याचा साईज आहे तो 5.5 इंच आहे. 5 ते 5.5 इंच ह्याचा साईज आहे. तिरुपती बालाजींची ही मूर्ती आहे. खूप सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. रेखीव आहे आणि खूप छान अशी तिरुपती बालाजी भगवानांची ही मूर्ती आहे. ज्यांना हवी आहे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि आपली ऑर्डर बुक करायची आहे. खूप सुंदर अशी आहे. प्युअर ब्रासमध्ये आहे, तुम्ही बघू शकता. प्युअर ब्रास. स्क्रीनशॉट घ्यायचा आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. तसंच बघा, बऱ्याच ताईंना अभिषेक देवी देवतांना करण्यासाठी असा पाठ हवा असतो मेटलचा. तर हा मेटलचा पाठसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायचा आहे. मेटलचा पाठ अभिषेकसाठी देवी देवतांना, किंवा श्रीयंत्र, रुद्रयंत्र, देवी देवतांच्या मूर्त्यासुद्धा तुम्ही ह्याच्यावरती ठेवू शकता. खूप सुंदर असा ब्रासचा हा मेटलचा पाठ आहे. ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायचा आहे. भरपूर ताईंनी घेतलेत, जेव्हा नव्हते तेव्हा खूप मेसेज यायचे तुमचे. आता सध्या भरपूर क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहेत. ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर मेसेज करा. तसंच बघा, हा एक छोटासा सेट आहे देवी देवतांच्या नैवेद्याचा. जसं की तुमचं देवघर छोटं आहे आणि तुम्हाला खूप मोठं ताट ठेवायला जमत नाही, कारण देव कसं वासाचा भुकेलेला असतो. देवाला फक्त तुमचा जेवणाचा सुगंध किंवा वास खूप प्रिय असतो.
तर बघा ह्याच्यामध्ये तुम्ही अशी खीर किंवा दूध ठेवू शकता वाटीत. ह्याच्यामध्ये बघा गूळ ठेवू शकता, असे छोटे फुटाणे ठेवू शकता, खडीसाखर ठेवू शकता. असा हा खूप छान असा नैवेद्याचा सेट आहे छोटासा. तुमचं देवघर जर छोटं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये सुद्धा नैवेद्य ठेवू शकता किंवा भाजी वगैरे, दूध, खीर, वरण, छोटा सेट आहे हा. बऱ्याच ताईंनी घेतला आहे, ज्यांच्याकडे देवघर छोटं आहे त्यांनी घेतलेला आहे. तुम्हाला हवा असल्यास हा सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता. खूप क्यूट आणि गोड असा आहे. तसंच बघा बऱ्याच ताईंनी भांडी लोटं जे आहे ते डिझायनर आहे, तुम्हाला तर माहिती आहे सर्वांना. तर ही भांडी लोटं बऱ्याच ताईंनी घेतलेलं आहे. खूप सुंदर क्वालिटी आहे या भांडी लोट्याची. तर तुम्ही सुद्धा हे भांडी लोटं ऑर्डर करू शकता देवी देवतांना पाणी ठेवण्यासाठी. त्याच्यामध्ये बघा हे एक भांडी लोटं आहे आणि ह्याचा साईज छोटा आहे. म्हणजे ह्या 2 साईजमध्ये हे भांडी लोटी पाणी देवी देवतांना ठेवण्यासाठी मिळतात. तुम्हाला ज्यांना हवा आहे ते लवकरात लवकर स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा. खूप सुंदर असं आहे. आपल्याकडलं कलेक्शनच खूप सुंदर असतं, सर्वांनाच माहिती आहे. प्रत्येकजण ह्या व्हिडिओची वाट बघतं की नवीन काय ताई लॉन्च करताय, नवीन काय आम्हाला बघायला मिळतं आहे. तर बघा ह्या सुंदर अशा समया निरांजन आहे. बऱ्याच ताईंनी मार्गशीर्ष महिन्यासाठी निरांजनची खरेदी केलेली आहे आपल्याकडून. खूप सुंदर आणि जड पण नाही आहे जास्त आणि क्वालिटी पण खूप छान आहे. तुम्ही तुमचं छोटंसं देवघर असेल तर अशा समयासुद्धा तुम्ही लावू शकता. खूप सुंदर अशी समईची जोडी आहे. ज्यांना हवं आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या. तसंच बघा बऱ्याच ताईंनी आपल्याकडनं स्वस्तिक दिवे खरेदी केलेले आहेत. ज्यांना स्वस्तिक दिवा हवा आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. कारण बघा स्वस्तिक हे शुभ मानलं जातं. स्वस्तिकशिवाय कोणतंच कार्य आपण सुरुवात करत नाही. तर बघा मी असा हा दिवा स्वतःसाठी नवीन देवघरासाठी बनवून घेतला होता कारागिराकडून. पण तो इतका ताईंना आवडला की त्याचे आम्ही डायरेक्ट 200 पीस बनवून घेतलेले आहेत आणि ह्याचा रेटसुद्धा आम्ही कमी केलेला आहे. कारण तेव्हा क्वांटिटी नव्हती. म्हणजे कसं असतं माहिती आहे का, एक दिवा घेतला तर आपल्याला तो कमी किमतीत मिळत नाही. त्यामुळे प्रत्येक वस्तूची क्वांटिटी 100, 150, 200 अशी घ्यावी लागते. तर हा दिवा ज्यांनी घेतला आहे ते कमेंटमध्ये सांगतीलच की त्यांचा रिव्ह्यू किंवा त्यांचा घरामध्ये किती प्रसन्न वाटतं. तर बघा हा जो दिवा आहे तो तुम्ही पूर्ण खोलूनसुद्धा स्वच्छ करू शकता. म्हणजे स्वस्तिक वेगळं निघतं, हा वेगळा वरचा पार्ट वेगळा निघतो आणि खालचा वेगळा, म्हणजे तिन्ही पार्ट वेगळे करून तुम्ही याला स्वच्छ करू शकता. साफसफाईसुद्धा करायला इझी आहे. आणि हे स्वस्तिक शुभचिन्ह आहे. म्हणजे स्वस्तिक दिवा म्हणजे स्वस्तिकची पण पूजा होते आणि आपण दीप पण प्रज्वलित करू शकतो. तर खूप सुंदर असा स्वस्तिक दिवा आहे. ज्यांना भेटला नव्हता मागच्या वेळेस त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. क्वांटिटी भरपूर आहे आपल्याकडे. स्वस्तिक दिव्याची क्वांटिटी भरपूर आहे. पण काही सांगू शकत नाही की बऱ्याच ताईंचे ऑर्डर आहेत, कधी स्टॉक आउट होईल सांगता येत नाही. त्यामुळे जर आवडत असेल तर लवकरात लवकर ऑर्डर करा. खूप सुंदर अशी क्वालिटी आहे या स्वस्तिक दिव्याची. एक पीस मी ओपन केलेला आहे, तुम्ही बघू शकता. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. ज्यांना पण हवा आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या, व्हॉट्सअपला मेसेज करा. तर बघा हे 3 पार्ट वेगळे आहेत. तुम्ही हे 3 पार्ट काढूनसुद्धा ह्याला स्वच्छसुद्धा क्लीन करू शकता. खूप सुंदर अशा क्वालिटीचा हा दिवा आहे. ज्यांना हवा आहे त्यांनी लवकर स्क्रीनशॉट घ्यायचा आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. स्वस्तिक दिवा. तसंच बघा हे छोटंसं शिवलिंग आहे. खूप छान असं हे शिवलिंग आहे. तुम्ही हे सुद्धा ऑर्डर करू शकता. खूप मस्त आहे. फक्त छान असं हे शिवलिंग आहे. ज्यांना हवा आहे त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करायचं आहे आणि हे शिवलिंग ऑर्डर करायचं आहे. ह्याचं साईज आहे 1 इंचाचं हे शिवलिंग आहे. म्हणजे आपल्या अंगठ्या एवढं आहे. थोडंसं कमीच येईल कारण शिवलिंग फार मोठं नसावं असं म्हणतात. तसंच बघा खूप सुंदर असं हे नैवेद्याचं ताट आहे प्युअर पितळेमध्ये. तर ह्याच्यामध्ये बघा वाट्यासुद्धा येतात आणि पितळेच्या वाट्या आहेत त्या. तुम्ही हे ताटाचा सेट बऱ्याच ताईंनी घेतला आहे स्वामींसाठी किंवा आपल्या इतर देवी देवतांसाठी नैवेद्य दाखवण्यासाठी. खूप छान अशी क्वालिटीचं हे प्युअर ब्रास आणि प्युअर पितळेचं ताट आहे. कारण बघा हे तुम्ही स्वच्छ घासलं तर खूप ह्याला छान अशी शाईन पण येते आणि हे टिकाऊ आहे आणि खूप जड आणि चांगल्या क्वालिटीचं हे केळीचं पान आहे. नैवेद्य केळीचं पान असं म्हणतात. तर तुम्ही हे सुद्धा आपल्याकडून ऑर्डर करू शकता. ह्याच्यासोबत बघा ह्याच्यामध्ये 2 वाट्यासुद्धा तुम्हाला मिळतील पितळेच्या आणि हे पितळेचं ताटसुद्धा मिळेल. तर ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. तर बघा खूप सुंदर अशा ह्या वाट्या आहेत. ह्या 2 वाट्यासुद्धा तुम्ही घेऊ शकता. ह्या वाट्यासुद्धा जड आहेत आणि बघा गोल गोट आहे ह्याला असा. क्वालिटी म्हणाल तर क्वालिटी ज्या ताईंनी घेतलं आहे त्या कमेंटमध्ये सांगतीलच की वाट्यांची क्वालिटीसुद्धा खूप सुंदर अशी आहे. कारण नैवेद्यासाठी आपण वापरतो. ह्याच्यामध्ये तुम्ही भाजी ठेवू शकता, ह्याच्यामध्ये खीर किंवा वरण वगैरे ठेवू शकता. तर ज्या वाट्या हव्यात त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे बरं का. पूर्ण असा सेटचा फोटो काढून प्राईज विचारू नका. तुम्हाला जर फक्त वाट्या हव्या असतील तर वाट्याची प्राईज विचारा. फक्त ताट हवा असेल तर ताटाची प्राईज विचारा. किंवा तुम्हाला जर असा सेट हवा असेल
पूर्ण तर सेट असं टाईप करा, म्हणजे समोरच्याला तुम्हाला काय पाहिजे हे समजतं. काही काही वेळेस काय होतं, ह्यातली फक्त लोटी भांडं किंवा एक वाटी हवी असते, पण पूर्ण सेटचं टाकतात. त्यामुळे काय होतं, तुम्हाला रिप्लाय देणाऱ्याला समोरच्याला कन्फ्युजन होऊन जातं. त्यामुळे तुम्ही फक्त जे हवं आहे, जर तुम्हाला जर पूर्ण सेट हवा असेल, जसं की लोटी भांडं हवं आहे, ह्या 2 वाट्या हव्या आहेत, हे ताट पण हवं आहे, ह्या वाट्या पण हव्या आहेत, तर त्यावेळेस अशी प्राईज विचारा. तुम्हाला जी वस्तू हवी आहे ती मेन्शन करा, म्हणजे समोरच्याला तुम्हाला जेव्हा रेट देता येईल तेव्हा त्याला पण कम्फर्टेबल होईल. कारण काही काही वेळेस काय होतं, तुम्ही घ्यायचं असतं एक वस्तू, पण तुम्ही पूर्ण सेट टाकता, त्यामुळे समोरच्याला कळत नाही तुम्हाला काय हवं आहे. तर स्क्रीनशॉट घ्या आणि मेसेज करा. तसंच बघा, स्वामींची 7 इंच मूर्ती बऱ्याच ताईंनी घेतली. ह्यांचे वस्त्रसुद्धा मिळतात, ह्यांचं फेटासुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे स्वामी माऊलींची. आणि ही मूर्तीसुद्धा हसरे स्वामी, ही मूर्तीसुद्धा खूप गोड आहे, तीसुद्धा उपलब्ध आहे. तसंच बघा, स्वामींचा खूप छान असा फेटा आहे 7 इंच मूर्तीसाठी. ज्यांच्याकडे अशी मूर्ती आहे हसरे स्वामी, तर तुम्ही ह्यासाठी असा फेटासुद्धा खूप सुंदर असा घेऊ शकता. बघू शकता, खूप गोड असे माऊली दिसत आहेत. तर हा फेटा सॅटिन आणि वेल्वेटमध्ये आहे, कारण खूप छोटं ह्यांचं डोकं आहे स्वामींचं, पण खूप सुंदर असा फेटा बनवला आहे, तुम्ही बघू शकता. ज्यांना हवा आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचं आहे. स्क्रीनशॉट घ्या, व्हॉट्सअपला मेसेज करा. ज्यांना मूर्ती हवी आहे त्यांनीसुद्धा स्क्रीनशॉट घ्या, व्हॉट्सअपला मेसेज करा. तर ही स्वामी माऊलींची 7 इंच मूर्ती आहे. तसंच बघा, आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये स्वामी माऊलींची ही सुद्धा एक खूप सुंदर अशी मूर्ती आहे, बऱ्याच ताईंनी घेतलेली आहे. तर छान वाटते, स्वामी आईच्या रूपामध्ये विराजमान आहेत. जसे की स्वामींनी आई अंबाबाईचं रूप घेतलं होतं भक्तांना दर्शन देण्यासाठी. त्यामुळे बघा, खूप सुंदर अशी आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये आई साहेबांची मूर्ती अवेलेबल आहे. ज्यांना हवी आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आणि व्हॉट्सअपला मेसेज टाकायचा आहे. तुम्हाला जर मूर्ती हवी असल्यास स्क्रीनशॉट घ्यायचा, व्हॉट्सअपला मेसेज टाकायचा, नाव, नंबर, पिनकोड, ॲड्रेस सकट, म्हणजे कुरिअर चार्ज तुम्हाला लवकर सांगता येतात. बघा, खूप सुंदर अशी मूर्ती आहे आईसाहेबांची आणि स्वामी माऊलींची. तुम्हाला जर हवी असेल तर स्क्रीनशॉट घ्या आणि लवकरात लवकर मेसेज. किती गोड दिसत आहेत बघा स्वामी माऊली आणि आईसाहेब. तसंच बघा, अष्टलक्ष्मी दिवा तुम्ही घेताच, पण त्यासोबत महालक्ष्मी दिव्याचं सुद्धा पूजन घरात केलेलं आपल्या व्यवसायामध्ये चांगलं असतं. तर बघा, लक्ष्मी माता आहेत आणि दोन्ही साईडनं गजांत लक्ष्मी फुलाचा वर्षाव करतात त्यांच्यावरती. असा हा 8 इंच अष्टलक्ष्मी दिवा आहे, 9 इंच आहे सॉरी, खूप मोठा आहे. आणि बघा, खूप खोलगट असा हा दिवा आहे. तुम्ही हा सुद्धा ऑर्डर करू शकता. तसंच बघा, हा छोटा अष्टलक्ष्मी दिवा आहे. ह्याच्यामध्ये बऱ्याच ताईंनी, जसं मी माझ्या देवघरामध्ये पूजा करते, तो मोठा आहे 7 इंचाचा, तो सुद्धा घेऊ शकता. किंवा हा सुद्धा, म्हणजे तुमच्या बजेटला जसं शक्य असेल तसं तुम्ही अष्टलक्ष्मी दिवा खरेदी करू शकता. खूप सुंदर असा हा अष्टलक्ष्मी दिवा आहे. ज्यांना घ्यायचा आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा. तसंच बघा, बऱ्याच ताईंनी हा कमळाचा दिवा आपल्याकडे ऑर्डर केलेला आहे. जसं की मी माझ्या देवघरामध्ये हे साईडला करून ह्याच्यामध्ये मी तुपाचा दिवा लावते, तसं तुम्हीसुद्धा लावू शकता. आणि खूप छान अशी क्वालिटी आहे ह्याची, तुम्ही हा सुद्धा ऑर्डर करू शकता. खूप सुंदर असा कमळाचा दिवा आहे, तुम्ही बघू शकता. माता लक्ष्मीची सेवा करतो तेव्हा ह्याच्यामध्ये एक तुपाची वात लावून हा कमळाचा दिवा प्रज्वलित करायचा. हे बघा, असा हा तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आपण जेव्हा लक्ष्मी मातेची सेवा करतो तेव्हा, कारण लक्ष्मी मातेला तुपाचा दिवा फार प्रिय आहे. त्यामुळे तुम्ही असं सुद्धा तुपाचा दिवा लावू शकता. तर बघा, हा घंटी दिवा आहे, मोर घंटी दिवा बऱ्याच ताईंनी घेतलेला आहे आपल्याकडून. जेव्हा आपण देवी देवतांना अभिषेक करतो, सकाळ सकाळी पूजा करतो, तेव्हा घंटीचा नाद गजर करून सुद्धा आपण सेवेला सुरुवात करू शकतो. खूप सुंदर असा हा घंटीचा दिवा आहे आणि ह्याला मोर घंटी दिवा असं म्हणतात. ज्यांना हवा आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. खूप सुंदर असा मोर घंटी दिवा आहे. ज्यांनी घेतला आहे त्यांनी कमेंटमध्ये सांगा की कसा वाटला आणि किती जड आहे. खूप जड आहे बरं का. ह्याला बघा, असं कासवासारखा आकार आहे स्टँडचा आणि खूप छान असं काम केलेलं आहे. आणि त्याच्यावरती असा दिवा आहे, जसं की आपण दीपलक्ष्मी प्रज्वलित करतो आणि ह्याला असे मोर आहेत वरती. तर हा घंटी दिवा आहे. ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. तसंच बघा, आपल्याकडे तुळजाभवानी आईची मूर्तीचं स्वामींचं जे मटेरियल आहे आपले स्वामी माऊली, त्या मटेरियलमध्ये तुळजाभवानी मातेची बघा ही मूर्ती अवेलेबल आहे. खूप सुंदर अशी तुळजाभवानी मातेची मूर्ती आहे. कलर बघा, ग्रीन कलर आहे आईसाहेबांचा आणि खूप छान आहे. तुम्हाला जर हवी असेल तर लवकरात लवकर ऑर्डर करा. ह्या मूर्तीला सुद्धा अभिषेक केला तरीसुद्धा चालतो. खूप छान अशी ही तुळजाभवानी मातेची मूर्ती आहे. ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायची आहे. खूप सुंदर अशी तुळजाभवानी मातेची मूर्ती. ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन हा एक ग्रीन आहे, म्हणजे हिरवा कलर, आणि एक लाल कलरमध्ये आहे.
ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 ऑप्शन आहेत. तर बघा त्याच्यामध्ये लाल कलर एक आहे आणि हिरवा कलर, ह्या 2 कलरमध्ये आईसाहेबांच्या मूर्त्या अवेलेबल आहेत. ज्यांना घ्यायच्या आहे ते लवकरात लवकर ऑर्डर करा. तसंच बघा 1 फुटामध्ये सुद्धा आईसाहेबांच्या ह्या मूर्त्या अवेलेबल आहेत. पाठीमागं कमान वगैरे असणारी. तसंच बघा नरसिंह सरस्वती माऊलींची महाराजांची मूर्तीसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला 1 फूटसुद्धा मोठी मिळते. तर ही आहे ती 6 इंच आहे. नरसिंह सरस्वती महाराजांची मूर्ती 6 इंच. हवी असल्यास लवकरात लवकर ऑर्डर करा. तुम्हीसुद्धा खूप छान अशी नरसिंह सरस्वती महाराजांची ही मूर्ती आहे. तर छान अशी मूर्ती तुम्हाला ही घरपोच मिळते. ज्यांना पण हवी आहे त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा आणि ऑर्डर करा. तसंच बघा खूप छान अशी, बघा तुम्ही बघू शकता काम किती कोरीव आहे, फिनिशिंग बघा किती छान आहे. तर ही मूर्ती तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की आदमापूरचे आपले बाळूमामा, त्यांची ही खूप सुंदर अशी मूर्ती आहे आपल्याकडे आणि खूप छान आहे. ज्यांना हवी आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. बाळूमामा एकदम बघा जिवंत प्रतिमा आहे बाळूमामांची. तुम्हाला तर दिसतेच. फेटा, त्यांचं घोंगडं किती छान आहे बघा. ज्यांना पण हवे आहे त्यांनी लवकरात लवकर बाळूमामांची मूर्ती ऑर्डर करा. ह्याच्यामध्ये छोटा साईज पण आहे. ही 7.5 इंचाची आहे. ह्याच्यामध्ये जी छोटी आहे ती 4 इंचाची आहे. तीसुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता. बाळूमामांची मूर्ती 2च साईजमध्ये अवेलेबल आहे. ही मोठी आणि ह्याच्यापेक्षा एक छोटी. तसंच बघा केळीची नैवेद्याची स्टीलमध्ये सुद्धा पानं उपलब्ध आहेत. ज्यांना घ्यायची आहेत, ज्यांना स्टीलचं छोटंसं केळीचं पान हवं असतं नैवेद्याचं, तर बघा ह्याचा साईज एवढा आहे. 1 वीत आणि पुढं 4 बोटं एवढा साईज आहे ह्याचा. हे बघा 1 वीत आणि थोडीशी 1-2 बोटं एवढा साईज आहे ह्याचा. ज्यांना हवा आहे त्यांनी ही स्टीलची सुद्धा नैवेद्य केळीची पानंसुद्धा ऑर्डर करू शकता. ज्यांना हवा आहे त्यांनी व्हॉट्सअप स्क्रीनशॉट घ्यायचा आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे. कुणीही कमेंटमध्ये प्राईस विचारायची नाही. ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी व्हॉट्सअपला यायचं, डिटेल्स विचारायचे, तुम्हाला सगळ्या डिटेल्स सांगितल्या जातील. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. ज्या ज्या वस्तू आवडत आहेत त्या लवकरात लवकर ऑर्डर करा आणि स्वामी मूर्ती आर्टमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत असेल. लवकरात लवकर मेसेज करा, तुमची ऑर्डर बुक करा. तुमचा व्हॉट्सअप नंबर ह्याच्यामध्ये माझा स्वतःचा व्हॉट्सअप नंबर आहे, त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा आणि तुमची ऑर्डर घरपोच मिळेल. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.